आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत? येस सर. ओके, तर काही हरकत नाही. तर आपण प्रश्नाला उत्तर न देता आपण करूयात सुरुवात. काल परवापासून आपण जे लेक्चर ऐकलेत त्याच्यामध्ये आपल्याला मानवी हक्क, मानवी हक्काचे व्याख्या आणि मानवी हक्क आपल्याला एकंदरच मानवी हक्क काय आहे याची विषयी कल्पना आपल्याला मागच्या 2 लेक्चर मध्ये दिलेली आहे. म्हणजे ओळख आपल्याला त्या ठिकाणी करून दिलेली आहे. त्यामुळे मानवी हक्क काय आहेत याविषयी आपल्याला कल्पना आहे आणि ते का असावेत, मानवाला अधिकार का असावेत याच्या विषयीची कल्पना आपल्याला त्या ठिकाणी आहे. आज आपण माझ्याकडे जो काही पॉइंट दिलेले आहेत किंवा माझ्याकडे जो टॉपिक दिलेला आहे शिकवण्यासाठीचा, तर त्याला आपण सुरुवात करू. माझ्याकडे टॉपिक दिलेला आहे की मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा. पहा, आपण मागच्या 2 लेक्चर मध्ये शिकलेलं आहे की संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काची सनद आणि जाहीरनामा त्या ठिकाणी सादर केलेला आहे. आणि संयुक्त राष्ट्राच्या एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेने घालून दिलेली जे काही तत्वे आहेत किंवा संयुक्त राष्ट्राचे जे काही सभासद राष्ट्र आहेत, ह्या सभासद राष्ट्रांना ते घालून दिलेले जे काही तत्वे आहेत, हे तत्वांचं पालन करावं, हे करावं ही अशी एक तरतूद त्या ठिकाणी याच्यामध्ये आहेत. तर त्याच तरतुदीला आपण जाहीरनामा असं त्या ठिकाणी म्हणत असतो. जाहीरनामा हे मुख्यत्वे धोरण विषयक गोष्ट आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला संघटनेचा दृष्टिकोन हा स्पष्टपणे त्या ठिकाणी जाणवतो. म्हणजे जी काही संयुक्त राष्ट्र संघटना आहे याचा मानवी हक्क विषयीचा जो काही दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन आपल्याला त्या जाहीरनाम्यामध्ये विषेद करता येतो किंवा तो त्या ठिकाणी आपल्याला प्रतिबिंबित होत असतो. त्यामुळे जो काही जाहीरनामा आहे, ह्या जाहीरनाम्याला कायदेशीर वैधता आणि जे काही सदस्य राष्ट्र आहेत, ह्या सदस्य राष्ट्रांना तो बंधनकारक आहे. मग सदस्य राष्ट्रे अशा जाहीरनाम्यातील जे काही तत्व आहेत, ह्या तत्वावर चर्चा करताना आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याच नुसार आपल्याला त्यांचे व्यवहार त्या ठिकाणी पाहायला भेटतात. उदाहरणार्थ जर सांगायचं गेलं तर 1948 साली संयुक्त राष्ट्रांनी स्वीकारलेले काही मानवी अधिकार वैश्विक जाहीरनामा आहे, ह्या तत्वाच्या आधारे 1966 मध्ये नागरी आणि राजकीय हक्कांचा वाचननामा आणि आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक हक्काचा वाचननामा याच धर्तीवर बनवताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. मग सर्वात महत्वाचं जो काही जाहीरनामा त्या ठिकाणी हे झालेला आहे, प्रसारित झालेला आहे, याच्यामध्ये सार्वत्रिक अधिकार म्हणजे काय आणि हे अधिकार जे आहेत, हे अधिकारांचा उपयोग करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती, आपला देश, वस्तीस्थान आणि याच्या निरपेक्ष राज्य किंवा कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेपाविना हे कायद्याचं पालन करताना आपल्याला ह्या गोष्टी पाहायला भेटतात. म्हणजे काय की सर्वात महत्वाचं काय की हा जो काही जाहीरनामा आहे, ह्या जाहीरनामाच्या तत्वानुसार प्रत्येक जो काही व्यक्ती आहे, हा प्रत्येक व्यक्ती आपला अधिकार हा आपला देश किंवा आपले जे काही वस्तीस्थान आहे किंवा आपले जे काही भौगोलिक प्रदेश आहे, ह्या भौगोलिक प्रदेशाच्या हस्तक्षेपाविना आपलं ते कार्य करत असताना किंवा आपले अधिकार मिळवताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. माणसाला निसर्गातच काही हक्क त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. मग कोणकोणते अधिकार आपल्याला प्राप्त झालेले आहेत? तर त्यामध्ये आपल्याला भाषण करण्याचा अधिकार आहे, आपल्याला कुटुंबाचा अधिकार आहे, आपल्याला आपलं संरक्षण करण्याचा अधिकार आहे, आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आपल्याला मुक्त संचार करण्याचा अधिकार आहे, आपल्याला जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यानुसार भेदभाव न होता व्यवहार करण्याचा अधिकार आपल्याला त्या ठिकाणी आहे. आणि जर कुठे ह्या सर्व गोष्टींवरून आपल्या हक्कावर जर गदा येत असेल, तर मानवी
हक्काच्या तरतुदीनुसार हा गुन्हा त्या ठिकाणी समजला जात असताना आपल्याला पाहायला भेटतो. आपण एक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता पहा, म्हणजे सुरुवातीलाच की मानवी हक्क गरजेचे का आहेत. त्याचंच साधंसं उदाहरण आज आपल्याला आजची जी काही व्यवस्था आहे, ही व्यवस्था किंवा आजचा जो काही एकदमच भारतीय व्यवस्थेवर जो काही एक आघात केला जातोय किंवा भारतीय संविधानावर एक आघात केला जातो, की आपलं संविधानच त्या ठिकाणी नाकारलं जातंय आणि एकंदरच एक अत्यांतिक राष्ट्रीयवादाचा जोर त्या ठिकाणी आपल्याला वाढलेला दिसतो आणि त्यामुळे आपली जी काही व्यवस्था आहे, ही व्यवस्थामध्ये विषमता निर्माण झालेली आपल्याला पाहायला भेटते किंवा दुही निर्माण झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. आणि यातून जे काही आपले मानवी हक्क आहेत, ह्या मानवी हक्कावर कुठेतरी गदा येत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. कोणत्या प्रकारच्या गदा म्हणजे कोणत्या प्रकारच्या मानवी हक्कावर गदा येत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. पहा, आपण सांगितलं की मानवाला काही मूलभूत अधिकार आहेत, म्हणजे जगण्याचा अधिकार आहे, त्याला शोषणाच्या विरुद्ध लढण्याचा अधिकार आहे, त्याला मुक्त संचार करण्याचा अधिकार आहे, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार त्याला आहे, रोजगाराचा अधिकार आहे, आरोग्य संदर्भाचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे. या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे अधिकाराच्या बाबत त्या ठिकाणी सांगता येतात. पण आज कोविडचा आपल्याला माहिती 2 वर्षामध्ये 2 वर्ष जे आपले कोविडच्या पॅन्डेमिक या काळामध्ये त्या ठिकाणी निघून गेलेत आणि ह्या काळानंतर आपली भारतीय जी काही व्यवस्था आहे, ही व्यवस्था आपण पाहतो की कशा प्रकारे शेतकरी मजूर असतील, गरीब लोक असतील, आदिवासी लोक असतील, स्त्रिया असतील, या घटकावर कशा प्रकारे परिणाम पडला किंवा कशा प्रकारे ह्या कालखंडामध्ये किंवा ह्या रोगाचा कशा प्रकारे ह्या घटकावर परिणाम पडला. आज कित्येक लोकांचा रोजगार ह्या याच्यामुळे गेलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. रोजगार गेलेला आहे. मानवाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, ह्या मूलभूत गरजाही माणूस भागवू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. शिक्षणाबाबतचे प्रश्न त्या ठिकाणी 2 वर्षामध्ये प्रचंड ऐरणीवर त्या ठिकाणी होते. लोकांना शिक्षण भेटलं नाही, विद्यार्थ्यांना शिक्षण भेटू शकलं नाही. ही एक अवस्था ह्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी झाली. म्हणजे काय झालं? म्हणजे आपल्या मानवी हक्कावर त्या ठिकाणी गदा आली. आज आपण पाहतो करोनाचा कालखंड संपला आणि हा करोनाचा कालखंड संपल्यानंतर प्रचंड अशी महागाई आपल्या डोक्यावर येऊन थोपवली गेली. प्रचंड अशी महागाई की ज्याने सर्वसामान्याचं कंबरच त्या ठिकाणी मोडलं गेलं. सर्वसामान्य माणूस आपल्या जे काही मूलभूत गरजा आहे, ह्या मूलभूत गरजा सुद्धा भागवू शकत नाही. अशी प्रचंड महागाई ह्या 2 वर्षानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या महागाईला आपल्याला सामोरं जावं लागलं. म्हणजे जो काही इथला व्यक्ती आहे, माणसं आहेत, सर्वसामान्य कुटुंब आहेत, हे कुटुंब आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे हा करण्याबाबत सुद्धा त्यांना खूप अडचणी त्या ठिकाणी सामोरे येऊ लागल्या. रोजगाराचे प्रश्न त्या ठिकाणी, रोजगार गेले, ह्या कालखंडामध्ये रोजगार गेले, लोकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. इतक्या म्हणजे अशा प्रकारे आपल्या मानवी हक्कावर त्या ठिकाणी गदा यायला लागली किंवा गदा आली. आणि आजचं जर आपण वातावरण जर पाहिलं तर आजचं वातावरण अत्यांतिक राष्ट्रवादाच्या बाजूने झुकलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. अत्यांतिक राष्ट्रवाद म्हणजे काय? तर राष्ट्राविषयीचं आभासी खोटं खोटं अतिरेकी प्रेम. म्हणजे पहा की आपण राष्ट्र कशाला म्हणायचं किंवा भारत कशाला म्हणायचं, तर जे काही धनाढ्य लोक आहेत किंवा उच्चभ्रू व्यक्ती आहेत, धर्मगुरू आहेत, यांचा मिळून भारत बनतो का? भारत कशाला म्हणायचा? हॅलो, आवाज येतोय? येतोय सर. आपण भारत कशाला म्हणतो?
आपण म्हणतो ना, आपली जी काय प्रतिज्ञा आहे, आम्ही भारतीय लोक. आपण भारतीय म्हणजे कोण? भारतीय म्हणजे कोण कोण येतं? भारतीय म्हणजे अडाणी, अंबानी, धर्मगुरू, उच्चभ्रू लोक, हाय क्लास प्रोफाईल मधले जे काही लोक आहेत, सोसायटी मधले जे लोक आहेत, हेच फक्त भारतीय आहेत का? हॅलो. नो सर. हा, तर मग आपण भारतीय कोणला म्हणायचं? कोणकोणते लोक भारतीय आहेत? भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे, बरोबर. अजून बाकी कोणला काय सांगायचंय नवीन? सर्व संप्रदाय, सर्व धर्माचे सर्व लोक हे भारतीय. बरोबर. बाकी चला, ठीक आहे की सर्व भारतामध्ये जे काही राहणारे लोक आहेत हे सर्व भारतीय आहेत. सर्व जाती धर्माचे, वंशाचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळे संस्कृती जोपासणारे जे काही लोक आहेत, हे लोक सुद्धा आपण भारतीय आहेत, असं आपल्या संविधानाने आपल्याला सांगितलेलं आहे. पण आज त्या प्रकारची परिस्थिती आहे का? आज पाश्चिमात्य देशामध्ये किंवा भारत सोडून भारताची ओळख काय आहे? कोणाला भारतीय म्हणून ओळखलं जातं? बरोबर आहे की नाही? कोणाला ओळखलं जातं? की जे इथले धनाढ्य लोक आहेत, जे इथले भांडवलदार लोक आहेत, जे इथले उच्चभ्रू लोक आहेत, ह्या लोकांनाच भारतीय म्हणून ओळखलं जातं. आणि आपणही त्याच पद्धतीने आपली ओळख त्या ठिकाणी सांगत असतो. हा ना, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जर आपला पाश्चिमात्य देशांमधलं कोणी जर मित्र मैत्रिणी झाले असेल, बनले असेल, तर आपण त्यांना भारताची ओळख काय सांगतो? काय भारताची ओळख? भारताची ओळख आपण सांगत असताना भारतामध्ये ताजमहाल आहे, भारतामध्ये जगातला 4था क्रमांकाचा श्रीमंत असा माणूस भारतामध्ये राहतो, त्याची आपण ओळख भारतीय म्हणून करून देतो. भारताला समुद्र किनारा लाभलेला आहे. ही अशी ओळख आपण भारताची त्या ठिकाणी करून देत असतो. पण भारत ही इतकीशीच ओळख आपली आहे का? म्हणजे ही आत्ताची जी काय 4-5 गोष्टी आपण सांगितल्या तीच भारताची ओळख आहे का? भारताची सर्वात महत्वाची ओळख आहे भारतीय संविधान. आणि ह्या संविधानामुळे हे सर्व ओळखी आपल्याला बाहेर सांगावं लागतात किंवा सांगण्याची मुभा आपल्याला आहे. भारताची ओळख काय आहे? काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत जे सर्व धर्माचे, जातीचे, वंशाचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या संस्कृती जोपासणारे जे काही लोक आहेत, हे सर्व लोक भारताची ओळख आहे. हे सर्व लोक भारताची ओळख आहे. पण आपण भारताची ओळख त्या पद्धतीने सांगत नाही. असो, तर जो काही जाहीरनामा आहे, वैश्विक जाहीरनामा, जो संयुक्त राष्ट्राने जाहीरनाम्याद्वारे आपल्या पुढे त्या ठिकाणी सादर केलेला आहे. मग 1948 मध्ये जो काही मानवी अधिकार वैश्विक जाहीरनामा प्रसिद्ध झाला, तर त्यातल्या मधल्या काय तरतुदी होत्या, काय तरतूद केलेली होती? तर त्याच्यामध्ये पहिली तरतूद अशी होती की कलम 25 की स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाच्या पर्याप्त जीवनासाठी आणि आरोग्याच्या आणि मानवाच्या कल्याणासाठी प्रत्येकाला अन्न, वस्त्र, घर, वैद्यकीय सेवा आणि आवश्यक त्या सामाजिक सेवा मिळवण्याचा अधिकार आहे. आणि याच्याही पलीकडे जाऊन बेरोजगारी, आजारपण, अपंगत्व, वृद्ध किंवा अन्य जे काही गोष्टी आहेत यातून उद्भवणारे शोषणाच्या गोष्टी आहेत किंवा असुरक्षिततेच्या गोष्टी आहेत, त्या असुरक्षिततेच्या गोष्टीच्या संदर्भामध्ये सुरक्षितता मिळवण्याचा अधिकार ह्या प्रत्येक मानवाला आहे. हे संयुक्त राष्ट्राने जो का मानवी अधिकार
हा जो काही जाहीरनामा सादर केला त्याच्यातलं सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मानवाला ही सुरक्षतेचा अधिकार आहे. प्रत्येकाला सुरक्षता कशापासून पाहिजे? म्हणजे आज माणूस सुरक्षित नाहीये, आज माणूस कुठेही सुरक्षित नाही. आपण म्हणतो की माणूस आपल्या घरामध्ये सुरक्षित असतो, पण आज माणूस घरामध्ये पण सुरक्षित नाहीये. बरोबर आहे? का घरामध्ये सुरक्षित नाही माणूस? कारण आपण आपण आपली जी काय ओळख आहे ही ओळख खूप सार्वजनिक करून टाकलेली आहे, खूप सार्वजनिक करून टाकली. म्हणजे आधार कार्ड नावाची एक गोष्ट त्या ठिकाणी आली आणि ह्या आधार कार्डने आपल्याला असुरक्षित करून टाकलं. कसं असुरक्षित करून टाकलं? कारण आधार कार्ड बनवत असताना दोन गोष्टींची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. बरोबर आहे? दोन गोष्टीची म्हणजे काय की एकतर आपली वैयक्तिक स्वरूपाची माहिती आणि एक जैविक स्वरूपाची माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. म्हणजे आपल्याला आपली वय, आपलं शिक्षण, आपलं लिंग, आपली आपले नाव, ह्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी द्याव्या लागतात. ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. आणि दुसरी माहिती म्हणजे जी खूप काय म्हणतो की जी खूप सुरक्षित स्वरूपाची असते. आपल्या बोटाचे ठसे, आपल्या डोळ्याच्या बुबुळाचे स्कॅनिंग, हे सर्व आपण बिनधास्तपणे त्या ठिकाणी त्या आधार कार्ड बनवताना आपण त्या ठिकाणी देऊन टाकली आणि आपण काय झालो? आपण असुरक्षित झालो. म्हणजे काही लोक, तुम्ही अनेक चित्रपटामध्ये पाहिलं असेल, जर एखाद्या व्यक्तीला जर आपल्या नावावर जर संपत्ती करून घ्यायची असेल, म्हणजे आपल्या वडिलांची किंवा आपल्या पूर्वजांची जर संपत्ती जर मिळवायची असेल, तर तो जो काही म्हातारा आहे किंवा जो काही वृद्ध व्यक्ती आहे, ह्या वृद्ध व्यक्तीला किडनॅप करायचे आणि चोरून त्याचा अंगठा किंवा बळजबरीने त्याचा अंगठा घेतला जायचा. अंगठा म्हणजे काय की बोटाचे ठसे त्या ठिकाणी घेतले जायचे. तो एव्हिडन्स म्हणून वापरला जायचा. म्हणजे तो खूप काळजीपूर्वक किंवा खूप काय म्हणतो की आपण त्याला खूप महत्वाचा तो हे आहे. आणि तो आपण आधार कार्ड बनवत असताना बेझिझकपणे आपण तो देऊन टाकला. आपण कोणत्याही व्यवस्थेला प्रश्न त्या ठिकाणी विचारला नाही. आणि ते आधार कार्ड जे आहे, हे आधार कार्ड सर्वच गोष्टीला आपण लिंक करत गेलो. म्हणजे आपले पासबुक असेल, आपला जन्माचा दाखला असेल, आपल्या कॉलेजचं ऍडमिशन असेल, तत्सम प्रकारच्या गोष्टी, आपलं सिम कार्ड असेल, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी त्याला आपण त्या ठिकाणी लिंक करत गेलो. आणि ते लिंक करत असताना आपण असुरक्षित झालो. म्हणजे खूपदा आपल्याला जर आपलं बँक अकाउंट असेल आणि त्याच्यात थोडेफार जर पैसे असतील, तर आपल्याला खूपदा असे निनावी मेसेज त्या ठिकाणी येतात आणि आपले पैसे त्यातून कट होताना आपल्याला पाहायला भेटतात, जाताना पाहायला भेटतात. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्यापर्यंत त्या ठिकाणी येतात ह्या लिंकद्वारे. म्हणजे काय की आपण सुरक्षित कुठंच नाही. आणि ही हमी कोणाची आहे? ही हमी कायद्याची आहे. ही हमी त्या शासनाची आहे की इथला त्या भूभागामधला, त्या राज्यातला, त्या राष्ट्रातला, त्या देशातला प्रत्येक माणूस सुरक्षित राहावा, हा अधिकार त्याचा आहे. पण आज ते अधिकार आपल्याला मिळतायत का? ती व्यवस्था आज आपली आहे का? तर ही व्यवस्था जर ही करायची असेल, तर आपल्याला संविधान, आपलं भारतीय जे काही संविधान आहे, हे संविधान खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एक 4-5 वर्षापूर्वी आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक घटना घडली होती. झुंडबळीची घटना त्या ठिकाणी घडली होती माहिती आहे? आठवतंय कोणला? कुठं झाली होती? झुंडबळी. झुंडबळी म्हणजे काय की लोकांनी जमाव करून ठेचून लोक मारले. 1-2 ठिकाणी ह्या घटना घडलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. एक कोरोनाच्या कालखंडामध्ये एक घटना घडली, जी पालघरच्या साईटला ती घटना घडली. आणि एक नंदुरबार इथे एक घटना घडली की लोकांनी ठेचून त्या लोकांना मारलं. म्हणजे
का मारलं माहिती आहे तुम्हाला? आठवतंय काही प्रकरण ते? नंदुरबारचं प्रकरण माहिती आहे तुम्हाला काय होतं? हॅलो, आवाज येतोय? हो सर, येतोय. हा, नंदुरबारचं प्रकरण माहिती आहे काय होतं? तिथला झुंडबळी कशा प्रकारे का गेला माहितीये? किंवा काही बातमी वगैरे तुम्हाला काही कल्पना जर असेल तर, नाहीतर मी सांगतो. नाही माहिती सर. ओके, 4 वर्षापूर्वी परप्रांतीय जे काही लोक आहेत, परप्रांतीय जे लोक रोजगारासाठी त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आले, रोजगार शोधण्यासाठी या ठिकाणी आले आणि रोजगार शोधत असताना एक 5-6 लोक होते. रोजगार शोधत असताना त्यांच्या गावाकडे काहीतरी प्रॉब्लेमॅटिक गोष्ट झाली आणि जेणेकरून त्यांना तिकडे जायचं होतं, म्हणजे त्यांच्या तिकडे गावी त्या ठिकाणी जायचं होतं आणि त्यांची ती धावपळ त्या ठिकाणी चालू होती. नंदुरबार मध्ये त्यावेळेस त्या गावामध्ये आठवडे बाजार त्या ठिकाणी भरलेला होता आणि त्याच गावामध्ये व्हॉट्सअपवर एक मेसेज त्या ठिकाणी काही लोकांनी त्या ठिकाणी फिरवला की गावामध्ये एक टोळी आलेली आहे की जी लहान मुलांना पळवून नेते. असा एक मेसेज त्या ठिकाणी व्हायरल झाला आणि हा व्हायरल झालेला मेसेज प्रत्येक गावातल्या तरुण टोळक्यांकडे तो मेसेज त्या ठिकाणी गेला. ही टोळकी ह्या मेसेजवर मेसेज वाचला आणि ही टोळकी एकत्र त्या ठिकाणी जमली आणि जे आपल्या गावातले जे काही लोक नाहीयेत, जे परप्रांतीय लोक आहेत, ह्या लोकांना त्या ठिकाणी त्यांनी पकडलं. ते लोक सांगतायत की आम्ही रोजगाराच्या संधीसाठी आलेलो आहोत, रोजगार शोधण्यासाठी आलेलो आहोत आणि आता आम्हाला घरी जायचंय. तरी हा जो काही जमाव आहे हा बेधुंदपणे त्या जे काही तरुण होते परप्रांतीय यांच्यावर तुटून पडले आणि तुटून पडून त्यांना ठेचून ठेचून मारून टाकले. म्हणजे पहा की काय प्रकारची मानसिकता आज आपली झालेली आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार केलेला नाही या ठिकाणी. आपण पडताळूनही पाहिलेलं नाही की ते लोक कोण आहेत, कशाच्या संदर्भामध्ये आलेले आहेत. या गोष्टीचा सारासारही विचार आपण त्या ठिकाणी केला नाही, पण आपण एक छोटासा मेसेज त्या ठिकाणी फिरवला गेला, खोटा खरा याच्याविषयीची जाणून घेण्याची तसद्दीही आपण त्या ठिकाणी घेतलेली नाही आणि आपण काय केलं, त्या जो काही परप्रांतीय जो काही गट होता ह्या गटाला ठेचून ठेचून त्या ठिकाणी मारून टाकलं. म्हणजे ही घटना आपल्याला काय प्रश्न करते किंवा आपल्या डोक्यामध्ये काय उजाड पाडते? तर ही घटना आपल्या भारतामध्ये मानवी हक्काचं जे काही उल्लंघन होतंय किंवा मानवी हक्क हे पुसले जात आहेत, मानवी हक्क ओरबाडून आपले घेतले जात आहेत, याची तसद्दी किंवा याची हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणं अशा प्रकारच्या घटना. अजून काही घटना आहेत, म्हणजे निर्भयापासून तर कोपर्डीच्या घटनापर्यंत जी काय एक साखळी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे, ही घटना किंवा ह्या घटना आपल्याला आपल्या भारतामधल्या जे काय मानवी हक्क आहेत, हे मानवी हक्क हे कुमकुवत झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. कुमकुवत किंवा मानवी हक्कांचं उल्लंघन होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतंय किंवा मानवी हक्क नष्ट करण्याचा डाव काही अत्यांतिक राष्ट्रवादाचे लोक करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग यासाठी काय आवश्यक आहे? तर यासाठी सर्वात महत्वाचं आपलं भारतीय संविधान महत्वाचं आहे.
भारतीय संविधान हे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्या ठिकाणी देतं. भारतीय संविधान आपल्याला प्रत्येक भारतीयांना, म्हणजे कोणताही असो, जात धर्म पंथ वंश भाषा वेगवेगळ्या संस्कृती जोपासणारे लोक, या सर्वांचा आत्मसन्मान सन्मान जागा करण्याचा काम हे भारतीय संविधान त्या ठिकाणी करत असतं. मग स्त्री असो पुरुष असो, ह्या दोन्हीही लोकांचा भेदभाव न करता त्यांना सन्मानाने वागणूक देण्याचं काम या ठिकाणी भारतीय संविधान त्या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला भेटतं. असं जो काय मानवी अधिकाराचा वैश्विक जाहीरनामा आहे, त्याच्यातली जी काही दुसरी तरतूद आहे ती म्हणजे कलम 23. तर त्यामध्ये कलम 23 मध्ये काय की प्रत्येकाला कामाचा अधिकार आहे, रोजगाराचा मुक्त पर्याय आणि कामाच्या ठिकाणी पर्याप्त आणि अनुकूल अशी सुरक्षितता, बेरोजगारीपासून संरक्षण मिळण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. हा जाहीरनामा म्हणजे हे मानवी हक्काच्या अधिकारामध्ये त्या ठिकाणी येतं की प्रत्येकाला कामाचा अधिकार आहे, रोजगार मिळण्याचा अधिकार आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की आपल्या भारतीय देशामध्ये बेरोजगारीचा डोंगर उभा राहिलेला आहे. एक डोंगर आहे, बेरोजगारीचा डोंगर आहे. 40 वर्षापूर्वी जितकी महागाई बेरोजगारी होती, बेरोजगारीचा रेशो जितका होता तितकाच बेरोजगारीचा रेशो आज त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. व्यवस्था आपल्याला सांगते की 2 लाख रोजगार आपल्याला दरवर्षी त्या ठिकाणी भेटणार, पण त्याची तरतूद त्या ठिकाणी होत नाही. आपल्याला अधिकार आहे की रोजगार मिळावा, काम मिळावं, हाताला काम मिळावं, हा आपला अधिकार आहे. पण आज आपल्याला ती गोष्ट पाहायला भेटत नाही. आज ज्या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत किंवा ज्या गोष्टींमधून रोजगार मिळवला जातो, मिळतो, तर ती गोष्ट ही नष्ट केली जाते. आता काल एक आठवड्यापूर्वीचीच घटना त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहितीच आहे. म्हणजे लष्कराच्या भरतीमध्ये जो प्रकारच्या गोष्टी किंवा जो प्रकारचा बदल त्या ठिकाणी झालाय, त्या गोष्टीविषयी आपल्याला सर्वांना कल्पना आहेच की कशा प्रकारे पाश्चिमात्य देशांचं अनुकरण आपण त्या ठिकाणी करायचं आणि एक म्हणजे चित्रपटाला शोभेल असे किंवा काय म्हणतोय आपण की एक फॅन्सी निर्णय त्या ठिकाणी घ्यायचे आणि संपूर्ण तरुण वर्गाच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण त्या ठिकाणी करायचे. म्हणजे जो आता लष्कराच्या संदर्भामध्ये एक नवीन संकल्पना आलेली. काय संकल्पना आहे ती माहितीये? काय संकल्पना आहे? अग्निपथ योजना त्या ठिकाणी आलेली आहे. काय उद्दिष्ट आहे या अग्निपथ योजनेचं? काय म्हणून ती योजना त्या ठिकाणी आली माहितीये कोणला? म्हणजे काय उत्तर दिलंय? अग्निपथ योजना आणण्यासाठीच काय उत्तर दिलंय? का ती योजना राबवली गेली? 4 वर्ष लष्कर योजना. बरोबर आहे, 4 वर्ष लष्कर योजना ही आहे, पण कशासाठी, का ती काढली, ती योजना का काढली? काय सर्वांना समान हक्क. सर्वांना सर्वांना काय? मयूर बोल, सर्वांना काय म्हटला? हॅलो, हा बोल. सर्वांना समान अधिकार मिळण्यासाठी 4 वर्ष. सर्वांना समान अधिकार मिळवण्यासाठी. ओके, बाकी कोणाला काय वाटतंय? सर हॅलो, हा बोला, येतोय आवाज. हो सर, अग्निपथ योजनेबद्दलच ना 4 वर्षाची. हो 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 सर, ते
आणि जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळावी रोजगारामध्ये याच्यासाठी संधी मिळावी. जास्तीत जास्त. हम्म. पण त्याचा इफेक्टिव्ह असा होणार सर की यावेळेस भरती जर झाली तर पुढल्या 4 वर्ष झाल्यानंतर 25% बेरोजगारी तेवढीच वाढणार आहे. बरोबर. मग त्याचे असे इफेक्टिव्ह झालेत ना. बरोबर आहे. म्हणजे पहा, ह्या योजनेच्या संदर्भामध्ये म्हणजे काही लोक याचं समर्थन करताना आपल्याला पाहायला भेटतात. किती लोक काय सांगतायत की पाश्चिमात्य देशांमध्ये अशा प्रकारची स्कीम आहे, अशा प्रकारची योजना आहे की लष्करामध्ये म्हणजे जर तुम्हाला प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जर यायचं असेल किंवा नोकरी जर करायची असेल तर तुम्हाला आधी 4 वर्ष लष्करामध्ये त्या ठिकाणी भरती त्या ठिकाणी व्हावं लागतं. हा पाश्चिमात्य देशांमधला म्हणजे काही देशामध्ये अशा प्रकारचा योजना त्या ठिकाणी आहे. पण जर तुम्ही पाश्चिमात्य देशांचं जर म्हणजे जर त्यांचं जर गोष्ट जर पाहिली किंवा तिथला जर इतिहास जर पाहिला तर लष्करामध्ये एकतर त्यांची लोकसंख्या कमी, लष्करामध्ये जाण्याचं प्रमाण त्यांच्याकडे कमी, यामुळे म्हणजे त्या प्रकारची योजना किंवा त्या प्रकारचा निर्णय त्या पाश्चिमात्य देशांनी घेतला असावा असं आपण त्या ठिकाणी समजू. आणि त्याच धर्तीवर आपण काय सांगितलं की भारतातले जे काही तरुण आहेत यांच्यामध्ये तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि ही जर बेरोजगारी जर दूर करायची असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या 4-4 वर्षाची नोकऱ्या ह्या लोकांना देऊ करावे लागतील. त्यामुळे रोजगाराचे प्रश्न त्या ठिकाणी मिटतील, बेरोजगारी नष्ट होईल असा एक विचार ह्या म्हणजे ह्या व्यवस्थेच्या मनामध्ये त्या ठिकाणी आला. त्यांनी ती योजना त्या ठिकाणी आणली. पण जर आपण भारताचा जर विचार केला आणि भारताच्या तरुणांचा जर विचार जर केला तर इथे लष्करामध्ये भरती होण्यासाठी खूप तरुण त्या ठिकाणी म्हणजे तरुणांची एक उत्सुक लोकांची अशी फौज त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला माहिती की आपल्या इथेच म्हणजे नगरमध्येच बालिकाश्रम रोडला आपल्याला हे लोक दिसत आहेत की जे भरती करतायत. प्रचंड असे लोक म्हणजे जर आपल्या इकडे लष्कराची भरती जर निघाली आणि लष्कराची जर काही पद त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्या पदासाठी जर भरती निघाली तर एका पदासाठी 1000-2-2 हजार लोक त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये उतरले जातात. इतकी प्रचंड रस्सीखेच आपल्या त्या लष्कराच्या भरतीसाठीची आहे. पाश्चिमात्य देशामध्ये अशी रस्सीखेच आपल्याला पाहायला भेटत नाही. लष्करामध्ये कोणीही सहभागी होण्यासाठी उत्सुक नसतं. त्यामुळे त्यांना प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जर जायचं असेल तर लष्करामध्ये भरती होणं आवश्यक आहे असं मॅन्डेटरी केलं. पण आपल्या इकडे लष्करामध्ये भरती होण्यासाठी लोकांचा ओघ आहे तरी आपण हा निर्णय घेतला. म्हणजे कोणत्याच गोष्टीचा सारासार विचार केलेला नाही. म्हणजे 4 वर्ष म्हणजे ज्या कालखंडामध्ये लोकांचं शिक्षण पूर्ण होतंय त्याच कालखंडामध्ये यांची नोकरी त्या ठिकाणी संपते किंवा हे नोकरीमधून त्या ठिकाणी निवृत्त होतात. त्यांची नोकरी संपून जाते 4 वर्षानंतर. मग अशा लोकांचं काय? म्हणजे आपण म्हणतो की भारत हा तरुणांचा देश आहे, बरोबर आहे. भारतामध्ये क्रय शक्ती ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. क्रय शक्ती म्हणजे कोणती? क्रय शक्ती आपण क्रय शक्ती कामाचं वय मानतो हे कोणतं आहे की ज्यामुळे तरुणांचं वय म्हणजे क्रय शक्ती ज्याला आपण म्हणतो हे कोणता गट, ह्या कोणत्या गटाला आपण क्रय शक्ती मानतो? 18 ते 40 वर्ष. 18 ते 40 वर्ष किंवा 49 वर्षापर्यंत आपण ह्या लोकांना मानतो. पण जर एखाद्या आताची जर अग्निपथ योजनेच्या नुसार आपण जर गणित जर केलं तर 18व्या वर्षी तो नोकरीला लागणार, 19व्या वर्षी नोकरीला लागणार आणि 22व्या 23व्या वर्षी तो त्या ठिकाणी रिटायर होणार. परत त्या क्रय शक्तीचं आपण रोजगारामध्ये कशा प्रकारे निर्मिती करणार किंवा कन्वर्ट कशा प्रकारे करणार? त्या रोजगाराला, त्या बेरोजगारच होणार तो 4 वर्षानंतर. त्याचं युटिलायझेशन आपण कशा पद्धतीने करणार? कुठे त्याचा समावेश आपण त्या ठिकाणी करणार आहे?
आपण म्हणतो की त्यांना प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण त्यांना सामावून घेऊ. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण सर्व काही लोक, आपल्यातले काही लोक केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या काही परीक्षा देत असतातच. आपल्याला तिथेही प्रचंड स्पर्धा आपल्याला माहिती आहे. आणि तिथल्या जर जागा आपण लष्करातल्या अधिकाऱ्यांना जर तुम्ही जर आरक्षित जर केली, 25% किती 10% जर तुम्ही आरक्षित जर केली, तर तिथल्या बेरोजगारांचं काय, तिथल्या तरुणांचं काय? आज आपल्याला माहिती केंद्र शासनाचे किती जागा येत आहेत, किती लाख त्या ठिकाणी फॉर्म्स त्या ठिकाणी येत असतात, किती तरुण स्पर्धेमध्ये असतात. एका जागासाठी 1 लाख लोक त्या ठिकाणी असतात. मग अशा व्यवस्थेमध्ये, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये जर तुम्ही अशा प्रकारचे फॅन्सिबल योजना आणि जर निर्णय जर घेत असेल, तर इथला रोजगाराचा प्रश्न हा गंभीररित्या आपल्या समोर त्या ठिकाणी येऊ शकतो, आपल्या समोर येणार आहे. पण याच्याविषयी आपण काहीच बोलत नाही किंवा कुठेही आवाज उठवत नाही. कारण आजची व्यवस्था कशी आहे, जर व्यवस्थेला जर प्रश्न विचारला तर आपण देशद्रोही होतो, आपण राष्ट्रद्रोही होतो. आपल्याला सांगितलं जातं की चला देशामधून बाहेर व्हा, तुम्ही पाकिस्तानमध्ये जा, तुम्ही बांगलादेशमध्ये जा. व्यवस्थेवर प्रश्न करायचा नाही. म्हणजे इथली अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण गमावलंय. आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला व्यक्त होता येत नाही. आपण आपल्या शोषणाच्या विरुद्ध आपल्याला ते बोलणं सुद्धा आपला अधिकार त्या ठिकाणी काढून घेतलाय, हिनावून घेतलेला आपल्याला त्या ठिकाणी. आपल्या संविधानाने आपल्याला रोजगाराचा, शोषणाविरुद्ध लढण्याचा अधिकार आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे भारतीय संविधान किती गरजेचं आहे, किती महत्वाचं आहे, हे आपल्याला ह्या घटकांमुळे आपल्याला ते कळतं. एकतर काय की आपल्याला संविधान एकतर माहित नाही, त्यामुळे दरवर्षी आपण 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करतो, संविधान साक्षरता दिन त्या ठिकाणी साजरा करतो, की जेणेकरून संविधान काय आहे, संविधानाचे महत्व काय आहे हे पटवून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी संपूर्ण हे भारतीय लोकांना त्या ठिकाणी करून देत असतो. तर तिसरी जी काय तरतूद आहे कलम 26(1), प्रत्येकाला किमान मूलभूत आणि प्राथमिक टप्प्यावर मोफत शिक्षण मिळवण्याचा अधिकार. म्हणजे संयुक्त राष्ट्राने सांगितलंय की प्रत्येकाला मूलभूत शिक्षण आणि प्राथमिक टप्प्यावरील मोफत शिक्षणाचा अधिकार त्या ठिकाणी भेटला पाहिजे. आपल्या भारताचा जर विचार जर केला तर भारतामध्ये शिक्षणाची अवस्था काय आहे आजची? म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे शिक्षणाचा? काय अधिकार, म्हणजे काय व्यवस्था, काय अवस्था आपली भारतीय शिक्षणाची झालेली आहे? काय अवस्था आहे? किती टक्के भारतीय हे प्राथमिक शिक्षण घेत आहेत? किती टक्के लोक माध्यमिक शिक्षण घेत आहेत? किती टक्के लोक हे पदवीपर्यंत शिक्षण घेत आहेत? आपल्याला युरोपमध्ये एक राष्ट्र आहे. या राष्ट्रामध्ये म्हणजे एक गाव आहे, छोटंसं गाव आहे. हे छोट्याशा गावामध्ये एक 60 किलोमीटर म्हणजे युरोपच्या एक मुख्य शहरापासून तर त्या गावापर्यंत 60 किलोमीटरची रेल्वेची त्या ठिकाणी लाईन आहे. आणि त्याच जो काही गाव आहे, ह्या गावामध्ये एकच तरुणी फक्त त्या ठिकाणी शिक्षण घेते, म्हणजे शिक्षणासाठीची आहे. आणि फक्त एका तरुणीसाठी एक संपूर्ण रेल्वे त्या ठिकाणी तिथला आणण्यासाठी जाते, फक्त शिक्षणासाठी. म्हणजे तिचं शिक्षण थांबावं नाही याच्यासाठी पूर्ण अख्खी एक रेल्वे त्या ठिकाणी तिला आणण्यासाठी जाते. म्हणजे हा शिक्षणाचा दृष्टिकोन पाश्चिमात्य देशांमध्ये आहे. शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ह्या लोकांचा अशा प्रकारचा आहे. आणि आज जर आपण भारताचा जर विचार केला तर भारताचा शिक्षणाकडे, भारतीय समाजाचा, व्यवस्थेचा काय प्रकारचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे?
आज किती टक्के लोक प्राथमिक शिक्षण घेत आहेत किंवा नाकारलं जातं शिक्षण? बरोबर आहे. आज 2006 आपण शिक्षणासंदर्भाचा कायदा त्या ठिकाणी केला आणि मूलभूत अधिकारामध्ये शिक्षण त्या ठिकाणी आलं. त्याच्या अगोदर शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये नव्हतं. 2006 पासून ते मूलभूत अधिकारांमध्ये शिक्षण हे आलं, सक्तीचं करण्यात आलं. पण सक्तीचं केलं तरी आदिवासी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये अजूनही आपल्याला प्राथमिक शिक्षण न घेणारे लोकांची संख्या ही जास्त दिसताना आपल्याला पाहायला भेटते. आज आपला अधिकार आहे शिक्षणाचा. तुम्ही मेळघाटला, महाराष्ट्रामध्ये मेळघाट हा एक तालुका आहे, त्या मेळघाटला जाऊन पहा. अत्यंतिक गरिबीमध्ये हे आदिवासी लोक वाढताना आपल्याला दिसतात. महाराष्ट्रामध्ये मेळघाट हा तालुका कुपोषित म्हणून घोषित केलाय. तिथले आदिवासी तुम्ही जर पाहताल तर तिथले आरोग्य, तिथले शिक्षण व्यवस्था, ह्या सर्व व्यवस्था कोलमडलेल्या आहेत. तिथे कोणत्याही प्रकारचे शिक्षणाचे साधन आणि व्यवस्था त्या ठिकाणी नाही. म्हणजे कशा प्रकारे आपण शिक्षणाकडे पाहतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की किंवा महात्मा फुले यांनीही आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय की शिक्षण का गरजेचं आहे. शोषणाच्या विरुद्ध जर लढायचं जर असेल, आपल्याला शोषणाविषयीची जर जाणीव जर करून घ्यायची जर असेल, जर जाणीव जे करून देते तर ते म्हणजे शिक्षण. आपले अधिकार, आपले मूलभूत अधिकार मिळवून देण्याचं काम आपल्याला शिक्षणच करत असतं. ती जाणीव आपल्याला शिक्षण करून देत असतं. पण आज आपल्या शिक्षणाचा टक्का खूप कमी आहे. त्याच्यामध्ये मुलींचा शिक्षणाचा टक्का खूप कमी आहे. म्हणजे पुरुषांना शिक्षण मिळतं, मुलांना शिक्षण मिळतं, पण मुलींना शिक्षणाचं म्हणजे अजूनही आज जो काही उत्तर आधुनिकतावादाचा जो काही टप्पा आहे, ह्या टप्प्यामध्ये आज आपण वावरतो, व्यवहार करतो आणि ह्या टप्प्यावर आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता आहे. स्त्री पुरुष दोघंही एकाच गाडीचे दोन चाक आहेत, हे दोघंही समान पद्धतीने त्या ठिकाणी चालतायत. हे आज आपण असं जरी म्हटलं तरीही आज कुठेतरी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. तुम्ही एकदा अभ्यास करा. स्त्रियांचं ड्रॉपआउट होण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे शाळेमधून ड्रॉपआउट होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. काय कारण आहेत त्याच्या संदर्भातले? काही धार्मिक, काही सामाजिक, काही सांस्कृतिक काही कारण आहेत का की मुली आपले शिक्षण सोडून देतात? याचे कारण आपल्याला शोधावे लागणार आहेत. आपल्याला अधिकार दिलाय संविधानाने, पण आपल्याला ते व्यवस्था, ती व्यवस्था, ती शिक्षण मान्य करत नाही. आज पहा, नवीन आर्थिक धोरण त्या ठिकाणी आलेले आहेत. NMP नवीन आर्थिक धोरण. ह्या नवीन आर्थिक धोरणानुसार शिक्षणाचं बाजारीकरण, शिक्षणाचं भांडवलीकरण, शिक्षणाचं धार्मिकीकरण होत असताना आपल्याला ह्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये त्या ठिकाणी दिसतंय. म्हणजे फक्त शिक्षण घेऊन, म्हणजे फक्त शिक्षण घ्यायचं म्हणजे फक्त जो काही पाठ्य पुस्तकाचा जो काही पाठ्यपुस्तक आहेत यांचाच अभ्यास करणंच म्हणजे शिक्षण नाही. आपल्याला माहिती आहे की पाठ्यपुस्तकामध्ये काय प्रकारचं शिक्षण आणि काय प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आता कोरोनाच्या कालखंडामध्ये जो शैक्षणिक तारंबळ त्या ठिकाणी उडाली आणि त्यामुळे काही प्रकरण किंवा काही गोष्टी अलगदपणे सरकारने काढून घेतलं की म्हणजे सिलेबस त्या ठिकाणी कमी केला. एकदा तुम्ही अभ्यास करा की हे कोणता सिलेबस त्या ठिकाणी कमी केला. म्हणजे शिकण्याचा त्या जो काही आपला सिलेबस आहे प्रत्येकाचा, या प्रत्येकाच्या सिलेबस मधून कोणकोणत्या गोष्टी कट करण्यात आल्या किंवा कमी करण्यात आल्या. ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या माणसाला स्वाभिमान करून देणाऱ्या, आत्मसन्मान करून देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी त्या सिलेबस मधून काढून टाकण्यात आल्या. मग पर्यावरणाच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील त्या काढून देण्यात आल्या. अर्थशास्त्राचा जर सिलेबस असेल तर त्यामध्ये
निर्चलनीकरण नावाची एक संकल्पना आहे ती काढून दिली, जी आपल्याला 2016 मध्ये पाहण्यात आलं की एका रात्रीतून नोटा बंद केल्या. त्याचा परिणाम आपल्याला माहिती झाला की काय प्रकारचा परिणाम ग्रामीण भागामध्ये कष्टकऱ्यांचा, शेतमजुरांचा, स्त्रियांचा आणि तत्सम प्रकारच्या गोष्टीवर काय प्रकारचा परिणाम आपल्यावर पडला. कितीतरी लोक त्या ठिकाणी आपले प्राण त्या ठिकाणी गमावे लागले, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसलं. आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रभाव पडला. हे सर्व प्रकरण त्याच्यामधून गाळण्यात टाकण्यात आली. लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीवर प्रभाव पडणारे घटक कोणते, लोकशाहीला विरोध करणारे घटक कोणते, परिणाम करणारे घटक कोणते, हा अभ्यासामधून हे प्रकरण सुद्धा त्या ठिकाणी वगळण्यात आले. स्त्रियांच्या संदर्भातल्या स्त्री पुरुष समानतेविषयीचे घटक त्या ठिकाणी वगळण्यात आले. आणि आपल्याला एका विशिष्ट अशा विचारसरणीचे आणि विशिष्ट अशा घटकाकडे लक्ष केंद्रित केलेलं शिक्षण आपल्याला देण्यात आलं किंवा त्या प्रकारच्या सिलेबस त्या ठिकाणी बनवण्यात आले आणि ते शिक्षण आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलं. म्हणजे फक्त शिक्षणाचा अधिकार किंवा शिक्षण देणंच फक्त गरजेचं नाही, तर आपण काय शिकलं पाहिजे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि आज आपल्याला त्या गोष्टी होताना दिसत नाही. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे काही पदवीचं शिक्षण आहे, पदवीचं शिक्षण आज आपण पाहतो की पदवीचं शिक्षण 3 वर्षासाठीच आहे. पण आपण याच्यामध्ये जर गेलो, म्हणजे नवीन वर्षाच्या धोरणामध्ये जर पाहिलं तर ते पदवीचं शिक्षण हे 4 वर्षासाठीच आहे. आज बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज आपल्याला प्रत्येकाला पहा की पदवी झाल्यानंतर प्रत्येकाला आस राहत असते की रोजगार मिळावा, कुठेतरी नोकरी मिळावी, कुठेतरी हाताला काम मिळावं, मी घरच्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, घराला हातभार लावला पाहिजे, अशी तळमळ त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी राहते. पण ह्या नवीन आर्थिक धोरणामुळे जे पदवीचा कालखंड वाढणार आहे, यातून परत एकदा बेरोजगारीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे किंवा वाढलं जाईल अशी एक भीती त्या ठिकाणी निर्माण, अभ्यासकांनी एक अशी भीती त्या ठिकाणी निर्माण म्हणजे त्यांना वाटते की अशा हे बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकते ह्या गोष्टींमुळे. पुढची तरतूद आहे कलम 25(1). स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाच्या पर्याप्त जीवनासाठी व आरोग्य कल्याणासाठी प्रत्येकाला अन्न, वस्त्र, घर, वैद्यकीय सेवा ह्या आवश्यक आहे आणि त्या त्यांना भेटल्या पाहिजे. म्हणजे पहा काय भेटलं पाहिजे, आपल्याला आरोग्य भेटलं पाहिजे. आपल्याला प्रत्येकाचं जीवन हे कल्याणमय होण्यासाठी प्रत्येकाला अन्न, वस्त्र, घर, वैद्यकीय सेवा ह्या उपलब्ध झाल्या पाहिजे. पण ह्या गोष्टी आजच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला भेटतायत का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी आहे. आपण जर भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये उपाशीपोटी झोपणारे लोकांची संख्या जास्त आहे. एक वेळच जेवण भेटतंय अशाही कुटुंबाची संख्या खूप मोठ्या प्रकारची आहे. आंतरराष्ट्रीय संघटना हंगर इंडेक्स नुसार आपण बांगलादेशच्या ही खाली त्या ठिकाणी नंबर त्या ठिकाणी लावलेला आहे. आपल्यावर पाकिस्तान, बांगलादेश असे लोक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. इतकी भूक बळी आपल्या भारतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. कुपोषित लोकांचं, कुपोषित बालकांचं प्रमाण आपल्या इकडे जास्त आहे. मी आत्ताच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मेळघाट जो काही तालुका आहे या तालुक्याला कुपोषितग्रस्त म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं. आज आपण पाहतो की नगरचा जरी आपण विचार केला तर कितीतरी लोक आपल्याला भटके त्या ठिकाणी पाहायला भेटतात. रोडच्या कडेला फुटपाथवर हे जे काही लोक राहत आहेत, हे लोक अन्नासाठी वणवण करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. त्यांनाही अधिकार आहे घर त्यांना मिळावं, त्यांनाही आसरा नाही.
आसरा भेटला व हे भेटलं, सगळ्या गोष्टी भेटल्या, तर आपण विकासाच्या नावाखाली विकास झाला पाहिजे याच्या नावाखाली आपण रातोरात अशा वस्त्या आपण रिकामी करताना त्या ठिकाणी पाहायला भेटतो. याचं साधंसं उदाहरण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल की पुण्याची जी काय मेट्रो लाईन त्या ठिकाणी झाली, ह्या मेट्रो लाईन ज्या ज्या ठिकाणी गेली तिथले जे काही घरं होते, हे घरं कोणाची गेले? हे सर्व घरं दलित, गरीब लोक, कष्टकरी लोक, मजूर लोक, ह्या लोकांची हे घरं गेली. कोणत्याच बिल्डराची एखादी मोठी बिल्डिंग पडताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. म्हणजे आपण खूपदा बोलतो की विकास झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. विकास झाला म्हणजे काय की आपल्याला काय वाटतं विकास म्हणजे चकाचक रस्ते, उंच उंच बिल्डिंग, काचेचे ऑफिस म्हणजे विकास. आणि यासाठी कोणत्याच भांडवलदाराचं, उच्चभ्रू लोकांचं कोणत्याच प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होत नाही. तर नुकसान कोणाचं होतंय, शोषण कोणाचं होतंय, तर गरिबाचं होतंय, कष्टकऱ्यांचं होतंय, मजुरांचं होतंय, दलितांचं होतंय, बहुजनांचं होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. रातोरात मेट्रोची लाईन त्या ठिकाणी आली आणि प्रत्येक जे काही झोपडपट्टीमध्ये राहणारे जे काही लोक होते, ह्या लोकांना रातोरात त्यांच्या घरावर नोटिसा चिटकावल्या गेल्या की उद्या सकाळपासून तुम्ही हे घर त्या ठिकाणी खाली करायचंय. कोणत्याही प्रकारची सूचना, कोणत्याही प्रकारच्या म्हणजे त्यांच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्या भविष्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय सुविधा त्या ठिकाणी केली गेली नाही. रातोरात त्यांच्या घराला त्या ठिकाणी नोटिसा चिटकावण्यात आली आणि तुम्ही हे घर खाली करा असं सांगण्यात आलं. म्हणजे फक्त विकासाच्या नावाखाली आपण त्यांचे जे हक्क आहे, हक्कांचं हनन करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. मेधा पाटकर नावाची एक समाजसेविका आपल्याला सर्वांना माहितच आहे. माहिती आहे सर्वांना मेधा पाटकर? मेधा पाटकर माहिती आहे? माहिती आहे का? काय संदर्भाचा लढा आहे त्यांनी? कशाच्या संदर्भामध्ये लढतायत त्या? अजूनही लढा कायम आहे त्यांचा. कशाच्या संदर्भामध्ये लढतायत? कशाचं आंदोलन केलं बरं मेधा पाटकर यांनी? कोणतं आंदोलन केलंय? माहिती आहे तुम्हाला? मेधा पाटकर एका आंदोलनाचा भाग आहे. कोणत्या आंदोलनाचा भाग आहे माहिती आहे तुम्हाला? नर्मदा बचाओ. नर्मदा बचाओ हे जे काय आंदोलन चाललंय, ह्या आंदोलनामध्ये कितीतरी लोकांचं घर हे नष्ट झालेले आहेत आणि त्यांना विस्थापित किंवा त्यांची जी काही पुनर्रचना आहे, त्यांची सोय आहे, ही सोय करण्यात आलेली नाही. याच्यासाठीच ते आंदोलन आहे. आपल्याला माहिती आहे नर्मदा जो काय डॅम झाला आणि हा ज्यावेळेस डॅम बनवला गेला, ज्या ठिकाणी डॅम बनवण्यात गेला तर तिथले जे काही आदिवासी लोक आहेत, ह्या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी व्हावं लागलं, विस्थापित व्हावं लागलं, त्यांना तिथून हटवण्यात आलं. पण हे हटवत असताना म्हणजे आपण एकदमच की विकास झाला पाहिजे, मग डॅम्स आले पाहिजे, मग डॅम झाला, पण तिथे राहणारा जो समूह आहे, समाज आहे, ह्या समाजाच्या विस्थापनाची जबाबदारी किंवा त्यांची स्थापन करण्याची जी जबाबदारी ही शासनाची आहे. पण ती आज 4 राज्य ते लोक फिरून आले. 4 राज्य फिरून येऊनही त्यांना कुठेच थारा त्या ठिकाणी भेटलेला नाही. म्हणजे आजही ते आंदोलन चालू आहे. त्या लोकांचा झगडा चालू आहे आपल्या हक्कासाठी. काय हक्क आहे, काय मागणी आहे त्यांची? की आम्हाला राहण्याची सोय करावी. आपण म्हणतो संविधानाने हक्क दिले आहेत आपल्याला, प्रत्येकाला राहण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे, रोजगार भेटावा, ह्या गोष्टी तर भेटत नाही. पण त्यांना त्यांचे जे काही त्यांचं जे काय होतं हे त्यांच्याच जागेवरून त्यांना हटवण्यात आलं आणि त्यांना पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करून दिलेली नाही किंवा पर्यायी व्यवस्था ही त्या ठिकाणी दिली गेलेली नाही. आरोग्याचा जर आपण विचार केला तर आरोग्याच्या बाबतही
आपल्याला त्याच प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी पाहायला भेटते. आता आरोग्याच्या बाबतचा दिल्ली जे काही दिल्लीचं जे काही सरकार आहे, या दिल्लीच्या सरकारने लोक कल्याणासाठीचं काम केलेलं आरोग्याच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. सर्व आरोग्याच्या व्यवस्था ह्या प्राथमिक आरोग्य हे त्यांनी फुकट केलं. काही रोगावरचे निदान हे सुद्धा त्यांनी मोफत त्या ठिकाणी केलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. एक सिस्टमॅटिक आरोग्याची जाळं त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं लोक कल्याणासाठीच. पण आज ही आपल्याला आपल्या इकडची जी काही व्यवस्था आहे, इतर राज्यांमधली, इतर भागांमधली आरोग्य संदर्भामधली, ती आजही प्रचंड विषमतावादी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. आरोग्य केंद्र आहे, आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर नाहीत, आरोग्य केंद्रामध्ये औषधं नाहीत, आरोग्य केंद्राची अवस्था एकदमच खुराड्यासारखी त्या ठिकाणी करून टाकलेली. आरोग्य केंद्राकडे लोकांचा जाण्याचा कल नाही. का कल नाही? आपण म्हणजे ज्या प्रकारची काय म्हणतो की त्या प्रकारचा आभास त्या ठिकाणी निर्माण झालाय आरोग्य केंद्राविषयीचा. लोक आरोग्य केंद्राकडे जात नाही, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जात नाही, कारण एक साखळी त्या ठिकाणी बनलेली आहे. खाजगी आणि सरकारी जे काही डॉक्टर्स आहेत यांची एक साखळी बनलेली आहे. कमिशन त्या ठिकाणी त्या लोकांना एकमेकांचं त्या ठिकाणी राहतं की प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तुम्ही येऊन देऊ नका. त्यांच्या मनावर बिंबवा की प्राथमिक आरोग्य केंद्र कसं चुकीचं आहे, वाईट आहे, ते तिथे उपचार देत नाही, असं बिंबवलं गेलं त्यांच्या मनावर आणि ते प्राथमिक आरोग्य केंद्रापासून दुरावत गेले. आजही जर तुम्ही आदिवासी भागांमध्ये जर गेले तर कितीतरी महिन्यांच्या डिलिव्हरी ह्या घरीच होताना आपल्याला पाहायला भेटतात. आदिवासी भागामध्ये जा, ह्या डिलिव्हऱ्या ह्या घरीच होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे ही अवस्था आपण भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षानंतरची सुद्धा आपल्याला पाहायला भेटते की आरोग्याची व्यवस्था ही अजूनही तुटपुंजी स्वरूपाची आहे. सर्वांना म्हणजे निरोगी राहण्याचा अधिकार आहे सर्वांना. निरोगी म्हणजे फक्त शारीरिक स्वरूपाचा नाही, मानसिक स्वरूपाचा. निरोगी माणूस कधी राहत असतो? जर रोजगार भेटला, काम भेटलं, चांगलं अन्न भेटलं, चांगलं घरदार अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सेवा जर भेटल्या तर माणूस निरोगी राहतो. हा अधिकार आहे त्याचा, पण तो अधिकार आज आपल्याला भेटताना पाहायला भेटत नाही. आणि ह्या अधिकाराच्या बाबत जर जागृत व्हायचं असेल तर आपल्याला भारतीय संविधान गरजेचं आहे. आता हे पहा, आपण दोन गोष्टी सोबत त्या ठिकाणी शिकतोय. एकतर आपण वैश्विक जाहीरनामा काय आहे हे पण पाहतोय, दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय संविधान का गरजेचं आहे, त्याचं महत्व काय हे सुद्धा आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहतोय. त्यानंतरचा पुढची तरतूद जी आहे कलम 27(1) मध्ये प्रत्येकाला आपल्या समूहाची सांस्कृतिक जीवनामध्ये मुक्तपणे सहभागी होण्याचा आणि कलेचा आस्वाद घेण्याचा, वैज्ञानिक विकासाचा आणि त्याचा लाभ घेण्याचा अधिकार आहे. संविधानामध्ये सुद्धा आपला जो काय धर्म आहे, हा धर्म आहे ह्या धर्मानुसार व्यवहार करण्याचा अधिकार आपल्याला आहे. जी भाषा आहे ह्या भाषानुसार आपल्याला अधिकार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. पण आजचा अत्याधिक जो काय राष्ट्रवाद आहे, आभासी राष्ट्रवाद आहे, अतिरेकी राष्ट्रवाद आहे, ह्या अतिरेकी राष्ट्रवादामुळे किंवा चंगळवादामुळे आपल्याला हा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला भेटत नाही. चंगळवाद म्हणजे तुम्हाला एक घटना त्या ठिकाणी सांगतो. 1 जानेवारी 1919 मध्ये भीमा कोरेगावला घडलेली घटना, 19 किंवा 18, मला आता ते साल आता हे कळाला. कुठे घटना घडली? भीमा कोरेगावला घटना घडली. त्याच पडसाद कुठं उमटले? आपल्या नीलक्रांती चौकात आणि आपल्या बस स्टँड शेजारी त्या चौकामध्ये त्या ठिकाणी उमटले. कोणताच सारासार विचार केलेला नाही. इथले जे काही टोळके होते, इथले लोक जे काही जमा झालेले होते, यांनी कोणत्याच सारासार विचार केलेला नाही. जी गाडी येईल तिला फोड, गाड्या फोडल्या. तर तत्सम प्रकारच्या गोष्टी लोकांची अडवणूक त्या ठिकाणी केली. अधिकार आहे आपल्याला, प्रत्येकाला आपल्या भाषेचा
भाषेनुसार संस्कृती जपण्याचा, सांस्कृतिक जीवनामध्ये मुक्तपणे सहभागी होण्याचा आपल्याला सर्वांना अधिकार आहे. पण आज आभासी राष्ट्रवाद, खोट्या खोट्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये पेरल्या जातात आणि यामधून धर्माधर्मामध्ये, जाती जाती धर्मामध्ये वितुष्ट त्या ठिकाणी निर्माण केलं जातं. भाषा भाषेमध्ये वितुष्ट त्या ठिकाणी निर्माण केलं जातं. तो आमचा नाही, तो आमचा सण नाही, तो आम्ही करणार नाही, अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं जाते. आणि यातून भारतीय एकसंधेला काय म्हणतो की तडा बसवला जात असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला जातं. समजतंय? समजतंय? हॅलो. येस. ओके. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ. 5 मिनिटानंतर आपण परत एकदा सुरुवात करू. 5 मिनिटाने आपल्या भारताच्या राज्यघटनेचं महत्व, संविधानाचं महत्व आणि संविधानामध्ये मानवी हक्काचं कशा प्रकारे प्रतिबिंबित केलं जातं किंवा मानवी हक्क कोणकोणते आहेत याच्याविषयी आपण चर्चा करू. एक 5 मिनिटं फक्त. 5 मिनिटात आपण परत चालू करू.
हॅलो, हॅलो, आवाज येतोय? येस येस सर. करूयात आपण सुरुवात. तर आता आपल्याला जे काही मूलभूत अधिकार आहेत आणि भारतीय जे काही राज्यघटना आहे आणि त्यातल्या मधले जे काही कलम आहेत याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्याला माहिती आहे की भारतीय जे काही राज्यघटना आहे म्हणजे भारतीय जे काही संविधान आहे हे भारतीय संविधान म्हणजे फक्त एक पुस्तक किंवा एक ग्रंथ असा भारतीय संविधान म्हणजे नाहीये. तर भारतीय संविधानामध्ये जर तुम्ही भारतीय संविधानाचा जर अभ्यास केला तर भारतीय संविधानामध्ये प्रत्येक विचाराचा लोकशाही, उदारमतवाद, आधुनिकता, समता, बंधुता, समानता हे सर्व मूल्य आपल्याला भारतीय संविधानामध्ये इन्क्लूड केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. पहा की इतर जे काही पाश्चिमात्य देश आहेत या पाश्चिमात्य देशांमध्ये भारता इतकी विविधता आपल्याला कोणत्याच देशांमध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटणार नाही. अनेक अभ्यासकांनी आपले निष्कर्ष त्या ठिकाणी सांगितलेत की भारता इतकी जर विविधता इतर देशांमध्ये जर असते तर ते देश कधीच त्या ठिकाणी त्यांचा नायनाट त्या ठिकाणी झाला असता किंवा ते देशोधडीला त्या ठिकाणी लागले असते. पण भारत हे एक संध अजूनही आहे. अजूनही टोकाचे विषमतेचे लोक एकत्र नांदताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. हे कशाचा परिपाक आहे तर हा इथल्या संविधानाचा परिपाक आहे. ह्या संविधानाने माणसाला एकजूट करून ठेवलेला आहे. किती टोकाचा माणूस असला, किती टोकाचे एकदम विरोधी टोकाचे लोक जरी असले, विरोधी विचारसरणीचे लोक जरी असले तरी ह्या संविधानाने त्यांना एकसंध करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आज आपण आजची परिस्थिती पाहतोय की आजची परिस्थिती काय प्रकारची आहे, म्हणजे आज राजकीय परिस्थिती काय स्वरूपाची आहे. ह्या राजकीय परिस्थितीमध्ये जर आपल्याला संविधान लिहायचं जर ठरवलं जर असतं किंवा लिहायचं जर ठरलं असतं तर भारतीय संविधान झालं असतं का? आपण जर आज ह्या व्यवस्थेला किंवा ह्या लोकांना जर संविधान लिहायला जर दिलं असतं तर हे संविधान लिहिता आलं असतं का? म्हणजे खूपदा एक आरोप त्या ठिकाणी होतो की जे काही भारतीय संविधान आहे हे भारतीय संविधान फक्त एका बाजूला झुकलेलं आहे. ते फक्त अल्पसंख्याक लोक आणि बहुजन लोक आहे, ह्या बहुजन लोकांच्या अधिकाराविषयी त्या ठिकाणी बोललं गेलं आहे. आणि एका विशिष्ट अशा म्हणजे डॉक्टर आंबेडकरांवर त्या ठिकाणी आरोप त्या ठिकाणी केला जातो. पण भारतीय जे काही संविधान आहे हे भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने लिहिलेलं नाही किंवा एकट्याच्या विचाराचं ते नाही, हे आपल्याला त्या ठिकाणी मान्य करावं लागेल. भारतीय संविधानाची जी काही संविधान सभा होती आणि त्याचे जे काही सदस्य होते हे सदस्यांनी मिळून ते ठिकाणी हे केलेलं आहे, लिहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा याच्यामधला वाटा खूप मोठा आहे, ते आपल्याला मान्यच करावं लागेल. त्यांचे विचार खूप त्याच्यामध्ये असल्याचे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. दुसरी गोष्ट, आजच्या इतकीच किंवा याच्याही पेक्षा टोकाची लोक किंवा विरोधी लोक ह्या संविधान सभेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत होते. एकदम टोकाचे लोक, वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक ह्या संविधान सभेमध्ये सदस्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत होते. आणि त्याचा अध्यक्ष आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते हे केलं. भारतीय संविधान हे फक्त म्हणजे भारतीय संविधान हे भारताचं जे काही स्वातंत्र्य आहे, भारताचं स्वातंत्र्य युद्ध आहे, भारताची स्वातंत्र्याची चळवळ आहे आणि तिथून मागच्या ज्या काही सामाजिक, सांस्कृतिक आणि ज्या काही चळवळी भारतामध्ये घडल्या गेल्या, शैक्षणिक चळवळी घडल्या गेल्या, ह्या सर्वांचा परिपाक ह्या आपल्याला संविधानामध्ये त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे भारतामधले असणारे
विशिष्ट धर्माचे लोक, त्यांचा असणारा उदारमतवाद, त्यांचा असणारा आधुनिकता, त्यांची असणारी लोकशाही मूल्य, ह्या सर्वांचा परिपाक आपल्याला या संविधानामध्ये त्या ठिकाणी दिसतो. त्यामुळे आपण खूपदा बोलत असतो की भारतीय संविधानामध्ये शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. नक्कीच हे तत्वज्ञान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. संत परंपरेचं तत्वज्ञान आपल्याला भारतीय संविधानामध्ये त्या ठिकाणी त्याचा परिपाक आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. नक्कीच तो परिपाक आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. ह्या सर्वांचा विचार 19व्या शतकामध्ये घडलेल्या ज्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ज्या आधुनिकतेच्या ज्या काही चळवळी, ह्या चळवळीचा सुद्धा आपल्याला परिपाक त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणजे आज आपण भारतीय लोक एका विशिष्ट अशा चौकटींमध्ये बांधलो गेलेलो आहोत, वेगळे झालेलो आहोत. म्हणजे कोणी धर्माच्या चौकटीत वेगवेगळे झालेले आहेत, कोणी जातीच्या चौकटीत वेगवेगळे झालेत, कोणी वर्गाच्या चौकटीमध्ये वेगवेगळे झालेत. उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय, कनिष्ठ असे वर्ग त्या ठिकाणी आपल्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. पण भारतीय संविधानाच्या वेळेस किंवा भारतीय जे काही स्वतंत्र चळवळ आहे, त्या चळवळीमध्ये म्हणजे फक्त आपण भारतीय म्हणून लढलो आणि त्याचाच परिपाक आपल्याला संविधानामध्ये दिसतो. आणि तीच गोष्ट आपल्याला एकसंध ठेवण्यासाठी आजही जबाबदार आहे. पण आज काही विचारसरणीकडून, काही गोष्टींकडून आपली विचारसरणी थोपवायची, आपली विचारसरणी, आपला प्रोपगंडा आणायचा, समोर आणायचा, याच्यासाठी संविधानाचा अग्निडोंब, संविधानाला अग्निडोंब दिला जातो, संविधान जाळलं जातंय. ह्या व्यवस्था आज आपण पाहतो, असे लोक आपल्या भारतामध्ये आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पहा, एकीकडे आपण 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीची जयंती साजरी करतो आणि त्याच वेळेस काही लोक गोडसेंना सुद्धा पुसताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. नथुराम गोडसेला ही इतका असा टोकाचा व्यवहार ह्या कशाच्या जोरावर आपण करतोय, तर आपण ह्या संविधानाच्या जोरावर ही टोकाची व्यवहार त्या ठिकाणी करताना पाहायला भेटतो. हॅलो, हा बोल ना. टीव्ही सेंटरला नाही चौपाटी आपलं हे ना, झोपडी कॅन्टीन आहे ना, झोपडी कॅन्टीन वासून सरळ खाली जायचं तिथं आणि तिथून वळायचं डाव्या हाताला. हा, पोलीस स्टेशन शेजारी. हो. तर हे टोकाचे जे काही विषमता आहे, ही विषमता एकत्र आणण्याचं कारण आपलं भारतीय संविधान असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. जर भारतीय संविधान जर नसतं तर काय प्रकारची अवस्था असते, ही आपल्या शेजारच राष्ट्र पाकिस्तान किंवा खालीचं राष्ट्र श्रीलंका, बांगलादेश याच्याही पेक्षा भयंकर अवस्था आपली त्या ठिकाणी झालेली असती. भारतीय संविधानाने आपल्याला एकसंघ ठेवण्याचं काम केलं, प्रत्येक व्यक्तीला आत्मसन्मान देण्याचं काम केलं, प्रत्येकाचं संरक्षण करण्याचं काम केलं. म्हणजे पहा की हिंदू कोड बिल नावाचा एक कायदा त्या ठिकाणी आला आणि ह्या हिंदू कोड बिलाने समस्त स्त्री वर्गाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिला. त्याच्या आधी स्त्रियांची काय अवस्था होती, म्हणजे हिंदू कोड बिल येण्याच्या अगोदर स्त्रियांची अवस्था पशुव्रत त्या ठिकाणी होती. म्हणजे नवरा मेला, विधवा झाली, कोणाचाही सहारा नाही, कोणत्याच प्रकारचा वारसा हक्क, कोणत्याच प्रकारच्या संपत्तीमध्ये तिला अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होत नव्हता. नवऱ्याने 2-2, 3-3 बायका जर केल्या तर बाकीच्या ज्या काही बायका आहेत, ह्या बायकांचं जीवन पशुव्रत त्या ठिकाणी होत होतं. कोणत्याच प्रकारचा अधिकार त्यांना भेटत नव्हता. अशा प्रकारची व्यवस्था आपली होती आणि
त्यानंतरचा जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल कायदा केला, यानुसार स्त्रियांना वारसा हक्क आणि संपत्तीमध्ये समानतेचा अधिकार त्या ठिकाणी भेटला. त्यामुळे व्यवहाराच्या पातळीवर स्त्रियांना समानतेचा अधिकार त्या ठिकाणी भेटला. मग आज आपण पाहतो की भारतामध्ये आज जरी आपण त्या हिंदू कोड बिलाचा दाखला जरी घेतला, तरीही तो अधिकार स्त्रियांपर्यंत तितक्याशा मोठ्या प्रमाणात भेटल्या गेलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. तर आपण भारताच्या वारसा हक्काच्या बाबत किंवा जमीन धारणेच्या बाबत, जमीन मालकी हक्काच्या बाबत किंवा जमीन नावावर आहे, त्याला आपण जमीन धारणा असं म्हणतो, तर किती टक्के महिलांच्या नावावर जमीन आहे? तर भारतामध्ये 8% महिलांच्या नावावर जमीन आहे फक्त. 9% महिलांच्या नावावर जमीन आहे. आणि महाराष्ट्रात जर विचार केला तर आपला जो काही पुरोगामी महाराष्ट्र आहे, समतेचा महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये फक्त 8% महिलांच्या नावावर जमिनी आहेत. हे प्रमाण 8-9% आपल्याला कशामुळे दिसतंय? आता जो काही मध्ये जे काही गोष्टी, ज्या योजना ज्या आल्या, हे योजनेमुळे स्त्रियांच्या नावावर जमीन करण्याची एक होड किंवा एक लोंढा त्या ठिकाणी वाढत गेला. म्हणजे नवीन नवीन योजना, जर स्त्रियांच्या नावावर जर जमीन असेल तर नवीन नवीन योजना, सरकारी योजनेमध्ये लाभ त्या ठिकाणी मिळतो. खातेफोड केली असेल, मग अशा योजना म्हणजे नांगरटीचे पैसे किंवा विमा, ह्या प्रकारच्या गोष्टी स्त्रियांच्या खात्यावर जास्त मिळतात. त्यामुळे स्त्रियांच्या नावावर जमिनी त्या ठिकाणी केल्या. फक्त जमिनी केल्या, जमिनी विकण्याचा अधिकार त्यांना नाही. जमिनी खरेदी विक्री करण्याचा अधिकार स्त्रियांना अजूनही समाजाने दिलेला नाही. हिंदू कोड बिलाने दिला, त्यांना अधिकार आहे. आज पहा, जर एखाद्या बहिणीने आपल्या भावाच्या वाटणीमध्ये जर अधिकार जर मागितला, तर तिला तो अधिकार नाकारला जातो. काय म्हटलं जातं तिला? म्हणजे पहा, जर एखाद्या महिलेने आपल्या भावाकडे जर आपल्या संपत्तीचा अधिकारामध्ये जर वाटा मागितला, तर त्या स्त्रियेकडे काय प्रकारे नजरेने पाहिलं जातं? काय नजरेने पाहिलं जातं माहितीये? काय म्हटलं जातं तिला? आमच्याच विभागातले प्राध्यापक डॉक्टर नागेश शेळके यांची PhD याच्यावर झालेली आहे आणि त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर त्यांच्या अभ्यासातून एक निष्कर्ष आलं की ज्या महिला आपल्या भावाच्या किंवा आपल्या पित्याच्या संपत्तीमध्ये वाटा मागतात, तर त्यांना समाजामध्ये बॅड वुमन म्हणून ओळखलं जातं, चांगली बाई म्हणून ओळखलं जात नाही. जिने अधिकार नाकारला, तिला लागत नाही जमीन, तिला चांगली महिला म्हणून ओळखलं जातं. ही स्वाभिमानी आहे, हिने भावाच्या याच्यामध्ये हक्क मागितला नाही, पण जिने हक्क मागितला तिला बॅड वुमेन म्हटलं जातं. तिच्या चरित्रावर संशय, शिंतोडे उडवले जातात, तिला वाईट बोललं जातं, तिला तिच्या कुटुंबापासून तोडलं जातं. म्हणजे जर तिने भावाच्या याच्यामध्ये जर वाटणी मागितलं, तर भाऊ म्हणतो की उद्या, आजपासून आपले संबंध तुटले, आजपासून तू मला राखी बांधायची नाही, तू भाऊबीजेला यायचं नाही, असं बोललं जातं. बरोबर आहे? आणि जी अधिकार मागत नाही, तर तिचा पाहुणचार त्या ठिकाणी केला जातो चांगल्या पद्धतीचा. ही व्यवस्था आजही आहे. म्हणजे अधिकार दिले आहेत आपल्याला, पण ते अधिकाराचं अंमलबजावणी म्हणजे तितक्याशा प्रमाणात झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. म्हणजे व्यवहाराच्या पातळीवरती तितक्याशा प्रमाणात आलेली नाही. याचं कारण पितृसत्ताक व्यवस्था आणि पितृसत्ताक व्यवस्थेचे खोलवर रुजलेले मुळं, की जेणेकरून ते सोडतच नाही. आपल्याला माहितीये, स्त्रियांना आपण म्हणतो की स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने आलेल्या आहेत. कोणत्या क्षेत्रामध्ये बरोबरीने आलेल्या आहेत? आपण म्हणतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या बरोबरीने आल्या आहेत, म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्या बरोबरीने आल्या. किती टक्के महिला या प्राचार्य आहेत? किती टक्के महिला पर्यवेक्षक आहेत? किती टक्के महिला ह्या उच्च पदावर आहेत? जे पद सत्तेचे आणि अधिकाराचे मानले गेले आहेत, ह्या पदावर स्त्रिया आहेत. हे किती टक्के लोक दिसतात? किती टक्के?
आपल्याला दिसतात, तर क्वचितच आपल्याला दिसते. किती टक्के आपल्या म्हणजे कोणत्याही कॉलेजचा विचार करा, किती टक्के महिला या विभाग प्रमुख आहेत? आपल्याला याचं प्रमाण खूप नगण्य दिसल, क्वचित दिसल. का? इथे सुद्धा पितृसत्ताक व्यवस्था, पुरुषांनीच वर्षापदावर काम करायचं आणि पुरुषांच्या हाताखाली स्त्रियांनी काम करायचं, स्त्रियांच्या हाताखाली पुरुषांनी काम करायचं नाही. त्यांचा तो पौरुषत्व दुखवलं जातं. ते आजही आपण पाहतो. बँकेचं क्षेत्र घ्या, कुठेच स्त्रिया काय काम करतायत? कॅशियर म्हणून, मॅनेजर म्हणून किती टक्के महिला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात? प्रमाण कमी, नगण्य. स्त्रियांना सामावून घ्यायचंय, स्त्रियांना आपल्या क्षेत्रामध्ये आणायचं, पण काम असे द्यायचे की ज्यामधून मान सन्मान, प्रतिष्ठा भेटणार नाही, सत्ता भेटणार नाही, अधिकार भेटणार नाही. ती व्यवस्था पितृसत्ताक व्यवस्थेने तयार केली. आणि याला चॅलेंज म्हणूनच आपलं संविधान खूप महत्वाचं आहे, कारण संविधानाने स्त्री पुरुष या दोन्ही समान मानलेले आहेत. दोघेही समान मानलेले आहेत. म्हणजे तू पुरुष आहे म्हणून तुला वेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट आणि वेगळ्या प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होईल असं नाही, तर दोघांनाही माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार त्या ठिकाणी संविधानाने दिला. त्यावेळेस अधिकार नव्हता. म्हणजे हिंदू कोड बिलाच्या आधी लोक कितीही लग्न करायचे, बहुपत्नीत्व पद्धत आपल्या त्या ठिकाणी होती आणि प्रसूव्रत स्त्रियांची अवस्था त्या ठिकाणी केली जायची. पण ह्या हिंदू कोड बिलामुळे स्त्रियांना आत्मसन्मानाने जगण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करून दिली गेली. इतकी ताकद आपल्या संविधानाची आहे की जी आपल्याला आपल्या समाजामध्ये आत्मसन्मानाने जगण्याचा एक अधिकार आपल्याला त्या ठिकाणी भेटला. म्हणजे प्रत्येक महिलेने, माझं तर असं मत आहे की प्रत्येक महिलेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूजलंच पाहिजे की त्यांनी आपल्याला इतका चांगला सन्मान, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ह्या व्यक्तीने आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. पण आजही त्याची अंमलबजावणी होत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत नाही. तर मग आपल्या भारताची जी काय राज्यघटना आहे, ह्या राज्यघटनामध्ये काही मूलभूत अधिकार आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. मग कलम 14 जर आपण पाहिलं तर ह्या कलम 14 मध्ये भारताची जी काही भौगोलिक हद्द आहे, ह्या भौगोलिक हद्दीत सरकार कोणतीही असो तर कोणत्याही व्यक्तीला कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण त्या ठिकाणी आहे. म्हणजे समानता आहे, समानतेचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. कलम 15 काय सांगतं? कलम 15(1) मध्ये सरकारने कोणत्याही व्यक्ती विरुद्ध फक्त धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा कोणत्याही मुद्द्यावर भेदभाव करता कामा नये. म्हणजे मी एका विशिष्ट धर्माचा आहे म्हणून मला नोकरी भेटणार नाही, मी एका विशिष्ट जातीचा आहे म्हणून मला रोजगार भेटणार नाही, मी याच्यामधून आलो म्हणजे मी बिहार मधून आलो म्हणून मला त्या ठिकाणी नोकरी भेटणार नाही, असा जर भेदभाव सरकार करत असेल तर तो आपल्या हक्काचं हनन त्या ठिकाणी होत असताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आज पहा, आपल्या भारतामध्ये विविधता आहे, पण ही विविधता जरी असली तरी संविधान हे एकच आहे. संविधानाने आपल्याला भारतामध्ये कुठेही राहण्याचा अधिकार दिलाय. भारतामध्ये कुठेही राहण्याचा अधिकार आपल्याला आहे, कुठेही राहून रोजगार करण्याचा अधिकार आपल्याला त्या ठिकाणी आहे. आणि हा जर रोजगार करण्याचा अधिकार आपला जर हिणवून घेत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे आणि आपल्या हक्काचं त्या ठिकाणी हनन केलं जात असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. कोणता पुढचा अधिकार त्या ठिकाणी आहे? कलम 16 मध्ये पहा, 16(1) शासनाच्या कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्ती होण्याबाबत सर्व नागरिकांना समान संधी आहेत. प्रशासकीय व्यवस्था, कोणतीही गोष्ट, शासनाचं कोणतेही पद असेल तर नोकरी आणि तत्सम प्रकारच्या गोष्टीवर नागरिकांना सर्वांना समान संध्या त्या ठिकाणच्या असल्याचं आपल्याला पाहिलं. पुढचा आहे अभिव्यक्त भाषणचा अधिकार. कलम 19(1) सर्व नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्त स्वातंत्र्याचा अधिकार आहे.
याचा फक्त आपण हा जो काय अधिकार आहे हा अधिकार फक्त निबंधापुरतच त्या ठिकाणी राहिल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. आज आपण आपल्या स्वइच्छेने सरकार व्यवस्थेविरुद्ध आपण स्टेटमेंट करू शकत नाही. जरी आपल्याला भाषण करायचं असेल हॅलो आवाज येतोय? हो येतोय सर. तर आपल्याला आपलं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याने भाषण करण्याचा जो काय अधिकार आहे हा अधिकार फक्त कागदावर राहिलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजे काय? आज आपण व्यवस्थेच्या विरुद्ध बोलू शकत नाही. व्यवस्थेविरुद्ध आपल्या शोषणाच्या विरुद्ध आपण बोलू शकत नाही. जर बोललो तर आपण म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे आपण देशद्रोही ठरतो, राष्ट्रद्रोही ठरतो. म्हणजे आपण राष्ट्र आणि देशप्रेम एका चौकटीमध्ये गुंडाळून ठेवलेले आहे की जर तुम्ही असे जर वाटले, अशा जर व्यवहार जर केला तर तुम्ही राष्ट्रीय प्रेमी, देशप्रेमी, आणि तुम्ही जर ह्या चौकटीच्या जर बाहेर जर वागले तर तुम्ही राष्ट्रद्रोही. तुम्ही तसा विचार केला तरी तुम्ही राष्ट्रद्रोही. अशा प्रकारची व्यवस्था आज निर्माण झालेली आहे. ते आपले हक्कांचं हनन केलं जातंय, पण तरीही काही लोक बोलतायत. गोविंदराव पानसरे सारखं, दाभोळकरांसारखं, गौरी लंकेश सारखं जे लोक संविधानासाठी बोलत होते, संविधान वाचवण्यासाठी बोलत होते, लोकांच्या कल्याणासाठी बोलत होते, ह्या लोकांना ठार केलं गेलं, मारलं गेलं. म्हणजे ही व्यवस्था कशा प्रकारची आहे, कशा प्रकारे दुही निर्माण करायची, कशा प्रकारे चंगळवाद पसरवायचा आणि कशा प्रकारे व्यवस्था बिघडून टाकायची आणि आपली विचारसरणी थोपवायची. हे असं एक चित्र आपल्याला आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढचं कलम 19(1)ब मध्ये सर्व नागरिकांना शांततापूर्ण आणि निशस्त्र जमाव करण्याचा अधिकार आहे. म्हणजे प्रत्येक नागरिकाला आपले जर म्हणणं मांडायचं असेल किंवा आपल्या मागण्या मांडायच्या जर असेल तर सर्व नागरिकांना शांतपणे गोळा करण्याचा, जमाव करण्याचा अधिकार दिला आहे. आज 144च्या कलमानुसार हा अधिकार आपल्याला नाकारला जातो. म्हणजे ते वापरलं जातं. कलम 144 जमावबंदी. आपण आपल्या हक्कासाठी बोलायचं नाही, कशासाठी वापरला जातो? एक शस्त्रबंड आहे. 144 जमावबंदी एक शस्त्रबंड आहे व्यवस्थेच्या हातात. जर कोणी आंदोलन घेऊन येत असेल, जर कोणी आपल्या हक्काविषयी जर बोलत असेल तर त्या ठिकाणी कलम 144 लागू करायचं आणि ते जे काय अधिकार आहेत, जे त्यांचं जे काय आंदोलन आहे हे आंदोलन मोडकळीस काढायचं, त्यांना पिटळून लावायचं, त्यांना मारहाण करायची, अशी व्यवस्था आज निर्माण झालेली आहे. कलम 19(1) सर्व नागरिकांना संघटना किंवा संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे प्रत्येकाने आपल्या कल्याणासाठी, विकासासाठी आपण संघटना करू शकतो, संस्था एखादी स्थापन करू शकतो. तो अधिकार आपल्याला संविधानाने त्या ठिकाणी दिलेला आहे. कलम 19(1) मध्ये आपल्याला कुठेही फिरण्याचा, राहण्याचा, कोणत्याही भारतातल्या भौगोलिक स्थितीमध्ये स्थायिक होण्याचा अधिकार आपल्याला आहे. हॅलो हा सर, तुम्ही आता आपलं जो टॉपिक झाला हे संविधानाचा, यस हो सर, ते आता तुम्ही सांगत होते की आपल्या शोषणाविरुद्ध आवाज उठवल्यानंतर जे काही कलम आहेत, म्हणजे भारतीय संविधानाने आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले जे मूलभूत अधिकाराच्या संविधानामध्ये जे 6 विभाग मांडलेले संविधानामध्ये, म्हणजे जसे आपल्याला मूलभूत अधिकार आहेत त्याप्रमाणे मूलभूत आपले कर्तव्य पण मांडून दिलेले. हो, आता कर्तव्यांना धरून ज्या वेळेस शोषणाविरुद्ध एखादा व्यक्ती आवाज उठवतो त्यावेळेस त्या आवाजाला दाबण्यासाठी जे शासन जे विळख्यात आणतं त्याला, तर ते कोणत्या कलमा अंतर्गत किंवा त्यांना पण काहीतरी कर्तव्य वगैरे असं काही
असे कोणते कर्तव्य आहेत त्यांचे? ओके. म्हणजे ज्या पद्धतीनं सामान्य माणूस आवाज उठवतो ना, त्याला ज्या पद्धतीने कर्तव्य लावलेले आहेत, मग ज्या पद्धतीने आता तुम्ही उदाहरण दिलं की कलम 144 लावण्यामागं किंवा त्या परिस्थितीमागं, म्हणजे आता एखादं आंदोलन किंवा उपोषण हे जर संविधानाच्या मार्गाने चालत असेल आणि त्याला जर थांबवायचं असेल तर ते कोणत्या आराखड्यामध्ये, संविधानाच्या कोणत्या आराखड्यामध्ये त्याला थांबवलं जातं? आपणच आता चर्चा करत होतो की कोणताच म्हणजे आपले जे हक्क आहेत, आपले जे अधिकार आहे, ह्या अधिकाराच्या मध्ये जर आपण शांततापूर्ण जर नागरिकांचा जमाव जर केला तर ते संविधान मान्य करतं. म्हणजे आपण आपले हक्क शांततापूर्ण ही जी काही व्यवस्था आहे हे व्यवस्थेविरुद्ध मान्य, हे संविधानाच्या कलमानुसार आणि कर्तव्यानुसार मान्य आहे. पण आपण एखाद्या व्यवस्थेविषयी जर प्रश्नचिन्ह निर्माण करत असेल किंवा व्यवस्थेला जर चॅलेंज जर देत असेल किंवा त्या प्रकारचे जर आंदोलन किंवा त्याच प्रकारच्या चळवळी जर आपण उभा जर करत असेल, ज्या समतेच्या आहेत, ज्या बंधुतेच्या आहेत, ज्या संविधानाचे कलम म्हणजे संविधानाच्या चौकटीमध्ये आहे, तरीही जी प्रस्थापित जी काही व्यवस्था आहे ही प्रस्थापित व्यवस्था त्या गोष्टीला कशा प्रकारे घेते. म्हणजे जर हे आंदोलन केल्यानंतर जर आपली व्यवस्था किंवा आपली जे काही सत्ता आहे ही सत्ताच जर उलथून जर गेली तर याच्यासाठी ते संविधानाची कोणतीच तरतूद मान्य करत नाही आणि कलम 144च्या अंतर्गत मध्ये जमावबंदी त्या ठिकाणी करून टाकते. म्हणजे बा तुम्हाला त्याचं उदाहरण त्या ठिकाणी पाहायला भेटेल की इंदिरा गांधीजींच्या कालखंडामध्ये जी आणीबाणी जी काही जाहीर झाली, ह्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचं हनन त्या ठिकाणी केलं गेलेलं होतं, बरोबर आहे. पण त्याला त्यांनी काय उत्तर दिलेलं होतं की ते गरजेचं होतं, पण वास्तविक पाहता ते असंवैधानिक स्वरूपाचं होतं, बरोबर आहे. ती अवस्था, ती व्यवस्था, त्या वेळेची जी गोष्ट त्यांनी मांडली की बाबा हे गरजेचं होतं, हे असं करणं गरजेचं होतं, व्यवस्था जर टिकवायची असेल तर हे करणं गरजेचं होतं, पण हे असंवैधानिक स्वरूपाचं होतं. आणि ह्याच गोष्टी आज आपली व्यवस्था वापरताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजे जर आपली सत्ता, आपली पॉवर जर कमी करण्याचा किंवा कोणी जर प्रयत्न जर करत असेल, आपल्याला जर धोका निर्माण होत असेल, आपल्याला म्हणजे कोणला, सत्तेला जर धोका निर्माण होत असेल तर ती सत्ता असंवैधानिक स्वरूपाने ते आंदोलन, त्या चळवळी नष्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते. काय झालं पहा, शेतकरी आंदोलन किती वर्ष, दीड पावणे 2 वर्ष शेतकरी आंदोलन त्या ठिकाणी झालं. 700 लोकांची बळी त्या ठिकाणी गेली, 700 लोकांचे. काय संविधानिक स्वरूपातून त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी पुकारलं. संविधानाचे कलम, संविधानाचे जे काही नीती तत्व होते ह्या तत्वानुसार त्यांनी आंदोलन केलं. पण कशा प्रकारे ते चिरडलं गेलं ते आंदोलन, हे आपल्या सर्वांना आपल्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे सत्तेला जर प्रश्न जर कोणी करत असेल, सत्तेच्या विरोधात जर कोणी उभं ठाकलेलं असेल आणि ते जे काही सरकार आहे हे जर असंवैधानिक स्वरूपाचं जर असेल तर ती चळवळ, ते आंदोलन ते मोडकळीस काढताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. मग त्यामध्ये ते कोणत्याच प्रकारचा संविधानाचा विचार त्या ठिकाणी करत नाही. त्यांना त्यावेळेस फक्त त्यांचा स्वार्थ आणि त्यांची सत्ता महत्वाची त्या ठिकाणी असते. त्यामुळे ते आपल्यानुसार ते कलम वापरतात. म्हणजे 1944 ते 144 हे कलम जमावबंदी कशासाठी केली होती? जातीच्या धार्मिक दंगली होऊ नये, इथल्या व्यवस्थेला किंवा इथल्या समाजाला हानी पोचू नये यासाठी जमावबंदी त्या ठिकाणी कलम 144 त्या ठिकाणी बनवलेलं होतं. पण हे कलम कोणत्या गोष्टीसाठी वापरलं जातं हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं आहे. समजलंय? हो सर, म्हणजे संविधानावर की अंकुश हा एक अंकुश असतो. संविधानावर अंकुश असं म्हणजे बा की राज्य व्यवस्था हे कायदे बनवत नाही, ते कायदे राबवत असतात. संविधानाने कायदे केलेत, ते राबवण्याचं काम हे करतं. म्हणजे आपण पाहतो की संविधानामध्ये काही त्रुट्या पण आहेत, त्यामुळे आपण घटना दुरुस्ती केलेल्या आहेत.
जसं जसं समाज परिवर्तन होत गेलं, जसं जसं समाज बदलला, माणूस बदलला, तसं तसं घटनेमध्ये सुद्धा तरतुदी बदलल्या, घटनेमधले कलम सुद्धा बदलले, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. पण ती व्यवस्था किंवा ते कलम, तो अधिकार आपण कशा पद्धतीने वापरतो हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे त्या व्यवस्थेचा प्रश्न तो आहे की त्यांनी ती व्यवस्था कशा प्रकारची वापरायची. समजतंय? हो सर. तर पुढचे जे कलम आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर आपण थांबूया. कलम 19(1) ग मध्ये प्रत्येक नागरिकाला कोणताही व्यवसाय किंवा व्यापार धंदा करण्याचा अधिकार असेल. पहा, आपल्याला अधिकार दिलाय कोणत्याही याच्यानुसार. पहिला आपल्याला व्यवस्था त्या ठिकाणी संविधानाच्या आधीची जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था आपल्याला माहिती होती. जी जात असेल त्या जातीनुसारच व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला करावे लागत होते. जातीच्या बाहेर जर व्यवसाय जर केले तर त्या व्यक्तीला त्या समाजामधून बहिष्कृत केलं जायचं किंवा त्याला तत्सम प्रकारचे शोषणाची व्यवस्थेला सामोरं जावं लागत होतं. पण संविधानाने अधिकार आपल्याला दिले, हक्क आपल्याला दिलाय की आपण कोणताही व्यवसाय त्या ठिकाणी करू शकतो आणि कोणताही धंदा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे. पण आज ही आपल्याला व्यवसाय व्यापार धंदा करण्याचा तितकासा अधिकार प्राप्त झालेला नाही. म्हणजे कोणी दिलाय? संविधानाने दिला, पण व्यावहारिक पातळीवर ते अधिकार आपल्याला भेटलेले पाहायला भेटत नाही. म्हणजे काय की जर एखाद्या दलित समाजाने मुख्य ठिकाणी जर एखादा व्यवसाय जर हॉटेलचा जर व्यवसाय जर टाकला तर त्याला सर्वसामान्य लोक किंवा कट्टरतावादी लोक अजूनही त्याच नजरेने पाहताना आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे अजूनही आपल्याला समाजाकडे पाहण्याची आपली दृष्टी किंवा आपला जो काही चष्मा आहे हा चष्मा जातीचा, धर्माचा, वंशाचा, स्त्रीचा, पुरुषाचा अशा प्रकारचाच अजूनही असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं की ज्यामुळे आपण समानतेने वागू शकत नाही, समतेने वागू शकत नाही. कलम 20(1) मध्ये कोणतीही कृती करण्याची वेळेस प्रचलित कायद्यानुसार असलेले गुन्हे वगळता कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कोणत्याही कृत्यासाठी दोषी ठरवता कामा नये किंवा कायद्यानुसार विहित केलेल्या शिक्षेपेक्षा जास्त शिक्षा ठोठावता कामा नये. म्हणजे काय की कायद्याने सांगितलं की हे जर कृत्य जर केलं तर ते गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी इतकी शिक्षा आहे. हे जरी असलं तरी आज वैयक्तिक आकाशाने वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे त्या ठिकाणी केले जातात. म्हणजे खूपदा आता मराठा आंदोलन त्या ठिकाणी झालं, ह्या आंदोलनामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला जाणवली, एक मागणी त्या ठिकाणी होते की अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करा. काय अॅट्रॉसिटी कायदा? दलित बांधवांसाठी किंवा बहुजनांसाठी आत्मसन्मानासाठी अॅट्रॉसिटी कायदा त्या ठिकाणी तयार केलेला होता. पण ह्या कायद्याचा वापर आज कोणत्या पद्धतीने केला जातोय हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानुसार होणाऱ्या ज्या शिक्षा आहेत ह्या शिक्षा मनमानी पद्धतीने केल्या जातात, मॅनेज केलं जातं, पोलीस स्टेशन मॅनेज केलं जातं, वकील लोक मॅनेज केले जातात, खोट्या खोट्या गुन्ह्या केसेस त्या ठिकाणी टाकले जातात, बदनाम केलं जातं आणि आयुष्यातून उठवलं जातं. अशा अनेक घटना आपण त्या ठिकाणी पाहतो. ही व्यवस्था आजही आहे. याच्या विरुद्ध आपल्याला म्हणजे तो हक्क आहे आपला की प्रचलित व्यवहार किंवा कायद्याच्या अंतर्गतला जर एखादा व्यवहार असा असेल की जर केला तर आपल्याला गुन्हा, आपण दोषी ठरू शकतो, गुन्हेगार ठरू शकतो आणि त्यानुसार अशी शिक्षा जर ठोठवलेल्या कायद्यामध्ये तरतूद आहे, तितकीच जर शिक्षा जर आपल्याला मिळली तर त्याला अडचण नाही. पण त्याच्याही पेक्षा जर शिक्षा भेटली तर तो कायद्याने गुन्हा आहे, ते आपल्या हक्काचं उल्लंघन त्या ठिकाणी होत असतं. तर असेल तर समजलंय?
हॅलो, येस सर. काही प्रश्न किंवा काही कॉमेंट्स किंवा काही बोलायचंय, काही ऍड करायचंय तुम्हाला? सर आम्हाला नोट्स मिळतील का याच्या? मिळतील ना, नोट्स मिळतील. आणि याचा पेपर कसा MCQ बेस होणार आहे का? ते आता तरी नाही सांगू शकत मी, म्हणजे मलाच माहित नाही, त्याची कल्पना मला नाही. यदा कदाचित उद्याचं जे लेक्चर होईल ना, ते लेक्चरला मी म्हणजे विचारून सरांना सांगायला होतं असं. ओके सर. ओके, समाधानी आहात? हो सर. ओके, तर चालेल. तर ओके, बाय बाय. थँक्यू सर. वेलकम.